जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज आमच्याकडे छान असं चिकन आणलेलं आहे. तर चिकन छान असं 2-3 पाण्यामध्ये वॉश करून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 2 चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला, अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायचा आहे. साधी सोपी अशी चिकन ग्रेव्हीची रेसिपी आहे आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे मसाले टाकून घेतलेले आहेत ते छान असे आपल्या चिकनला लागून जातील. मॅरिनेट वगैरे करायला आपल्याला चिकन ठेवायचं नाही, आपल्याला लगेच फोडणी द्यायची आहे चिकनला. तर त्यासाठी वाटण तर रेडी झालेलं आहे. तर वाटणसाठी टोमॅटो, कांदा, लसूण, खोबरे हे छान असं तेलावर परतून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आपण आता. आणि थोडंसं खडा मसाला वापरलेला आहे मी इथे. तर त्याच्यामध्ये लवंग, वेलची, दालचीन आहे आणि सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता वाटण तर आपलं रेडी झालेलंच आहे आणि इकडे पातेली देखील छान अशी शेगडीवर जाऊन बसलेली आहे. तर पातेली छान अशी गरम झालेली आहे. तर त्याच्यामध्ये 4 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते तेलामध्ये टाकून घेऊया. तेल छान असं गरम झालेलं आहे आणि वाटण देखील आपल्याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. अगदी असं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे. आणि तेजपत्ता टाकून घेतला आहे मी इथे, एकच तेजपत्ता मी वापरलेला आहे. आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. आणि हे मिक्स करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अशी थोडी हायच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम थोडी अशी मोठीच ठेवायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. चिकन असं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे चिकन आपल्याला व्यवस्थित असं. चला तर थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आपल्याला प्लेट. आणि प्लेटवर पाणी देखील ठेवायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्या चिकनला छान असं तेल सुटेल. तर पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या चिकनच्या ग्रेव्हीला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. साधी सोपी अशी ही चिकन ग्रेव्हीची पद्धत आहे माझी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. तर याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून घेऊया आपण, जेणेकरून आपली चिकनची ग्रेव्ही लवकर अशी शिजून जाईल. किंवा तुम्ही कुकरचा देखील वापर करू शकता, त्याने देखील चिकनची ग्रेव्ही लवकर अशी शिजून जाईल. आणि मटनची किंवा चिकनची ग्रेव्ही जर तुम्हाला लवकर असं शिजवून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर असा खायचा सोडा घालू शकता. तर याच्यामध्ये बटाटे देखील टाकून घेतलेले आहे, कारण बटाट्याची टेस्ट अशामध्ये खूप छान लागते. आणि चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आपल्याला आता. आणि वर असं पाणी प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आणि आता बराच वेळ झालेला आहे आणि मग मी झाकण उघडलेलं आहे आणि आपली चिकनची ग्रेव्ही छान अशी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. आणि चिकनची ग्रेव्ही म्हणाल तर तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत छान अशी लागते खायला किंवा गरमागरम भातासोबत देखील खाऊ शकता. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.